गुरुभ्यो नमः। श्री मातृदेवताभ्यो नमः। श्री पितृदेवताभ्यो नमः। श्री इष्टदेवताभ्यो नमः। ध्येयं सदा परिभ्रमग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिववीर्यं शृणुतं शरण्यं प्रत्यार्तिः प्रणतपाल भवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारूपितवामभागं पाणो महासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियो बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायोत्तमोऽख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। योऽन्तः प्रवेशममवाचमिमां प्रसूक्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नां अन्यौचहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। हेलो 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 आई हनुमत विराजी आई हनुमत विराजी आई हनुमत विराजी आई हनुमत विराजी। कथा करू मत्यानुसार कथा करू मत्यानुसार आई हनुमत विराजी आई हनुमत विराजी आई हनुमत विराजी। प्रेम सहित नदी धरू प्रेम सहित नदी धरू धारी पवन कुमार धारी अर्जन कुमार आई हनुमत विराजी आई हनुमत विराजी आई हनुमत हेलो 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 हेलो। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शिवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विहेर वचन एका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी। प्रभू रामचंद्र पंढरीनाथ परमात्मा माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबाराय भगवान बाबा वामन भाऊ तथा
सर्व संत महात्म्यांच्या सर्व श्रोते मायबापांच्या चरणावर नतमस्तक होऊन कथेला आरंभ. प्रभूंचं जीवन बघत असताना कालपर्यंत आपण भरतजींच्या वनगमनापर्यंत कथा चालू आहे. भरतजींनी सगळ्या अयोध्यावासीसह वनगमन केलं. केवटाचं आणि भरताचाही प्रसंग. पुढं प्रयाग क्षेत्रावर येऊन एक रात्र तिथं मुक्काम करून ज्या शृंगवेरपुरापर्यंत आले, गंगा पार गंगा पार झाल्याच्या नंतर आता भरतजी येत आहे ही सूचना प्रभू रामचंद्रापर्यंत सांगण्यात आली. एक केवट जातोय आणि भरतजी येत आहे, परत भरत येत आहे हे लक्षात आल्यानंतर प्रभू रामचंद्रांना चिंता आरंभाला वाटली. पण लगेच भगवंतांना विचार केला की भरत हा भक्त आहे आणि निश्चित भरत हा दुष्ट भावनेनं आलेला नसेल. अशा प्रकारे भगवंताच्या लक्षात आलं. परत सैन्य घेऊन भरत येतोय आणि सगळे अयोध्यावासी येत आहेत. भगवंताला दुसरी एक चिंता लागली की अपशकुन व्हायला लागली. कोणती तरी वाईट बातमी आता आपल्याला मिळेल असं भगवंताच्या कालच आपण बघितलं. अंतकरण जर पवित्र होत गेलं तर स्वप्न तर सोडाच, पण समोर जर काही एखादी घटना घडायची असेल तर अगोदर त्याचे अनुभव यायला लागतात, आहे का नाही? यायला लागतात अनुभव. पण म्हणतात सुद्धा काहीतरी वाईट घडेल, काही चांगलं घडेल, असे त्या सदवृत्तीत ते चिन्ह उमटायला लागतात. आता इथं प्रभूचं त्रिकाल ज्ञानी आहेत म्हणून भगवंताला ती एक चिंता लागली. लक्ष्मणजीला कळालं की भरत येतोय आणि लक्ष्मणजींना कळालं की भरतजी येत आहे. तैसे भरती शेन समेता, आणि एकटे येत नाही तर शेन समेता सैन्य घेऊन ते येत आहेत. सानुज निदरी निपात उखेता. आणि असं लक्षात आल्यानंतर महाराज लक्ष्मणानं भरताचा तिरस्कार करायला सुरुवात केली. भरत जरी सैन्य घेऊन आला असेल, हा लक्ष्मण काही कमी नाही, एकटा सगळ्या सैन्याचा नाश करेल, मैदानात त्यांना पराभूत करेल. अरे महाराज अशा प्रकारचा लक्ष्मणजींना क्रोध अनावर व्हायला लागला. साक्षात भरत जर भगवान शंकराला जरी सोबत घेऊन आला तरी हा लक्ष्मण त्यांचा पराभव करेल. अशा प्रकारचे शब्द लक्ष्मणजीच्या मुखातून निघायला लागले. महाराज अत्यंत क्रोधायमान लक्ष्मणजी झाले. लक्ष्मणजीची ती क्रोधाय स्थिती पाहून सर्व लोक भयभीत व्हायला लागले. कारण पहिला शेषाचा अवतार आहे का नाही, आणि शेष क्रोधायमान, पहिलाच विष शेषाच्या आत काय भरलेलं आहे, विष भरलेलं आहे. आणि अशा प्रकारे महाराज ते सगळ्यांना चिंता वाटायला लागली, भयभीत व्हायला लागले. तेव्हा लक्ष्मणजी महाराज अपार बाहुबल असणारे असे गर्जना करत होते. तेवढ्यात आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं सांगितलं, हे लक्ष्मणा, तुमच्या प्रभावाला कोण महाराज पराभूत करू शकतो? या तिन्ही लोकात कोण असा आहे की जो शेषाची बरोबरी करू शकतो? अशा प्रकारचं तुमच्याकडे ते बल आहे. पण कोणतेही काम करण्याच्या अगोदर, आकाशवाणीनं सांगितलं, कोणतेही काम करण्याच्या अगोदर योग्य अयोग्य उचित अनुचित याचा विचार करून कार्य करतो त्याला शहाणा म्हणतात. की जय. आकाशवाणीनं सांगायला सुरुवात केली, हे लक्ष्मणा, कोणतेही कार्य करण्याच्या अगोदर त्या कार्याचा योग्य अयोग्य अनुचित उचित असं समजून घेतल्याशिवाय कार्य करणं हे चुकीचं होतं. आणि म्हणून अनुचित उचित का चुकीची हो, काम करण्याच्या अगोदर योग्य अयोग्याचा विचार करावा. महाराज वेद असेल, विद्वान मंडळी असेल, संत महात्मे असतील, ते सगळं सांगत असताना आपल्याला हेच सांगतात, आपण जे आज कार्य करायला लागलो त्याचा उद्या त्याचा काय परिणाम होईल याचा जो विचार जाणून कार्य करतो त्याला शहाणा म्हणतात. संतांनी तर आपल्याला सांगितलंय ना, आज तुम्ही जे संसार विषयात बरबटायला लागले याचा उद्या काय परिणाम होणार आहे? विषयाचे सुख येथे वाटे विषयाचे सुख येथे वाटे विषयाचे सुख
या माधवला मारुती घोडे ते घोडे दिनेशोरा मारुती घोडे ते घोडे दिनेशोरा मारुती घोडे ते घोडे दिनेशोरा विषयाची चूक येथे वाढी गोड पुढे अवघड यमदंड पुढे पुढे अवघड पुढे कळू येईल पुढे कळू येईल कळू येईल आणि अनेक प्रकाराने राज संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून उचित अनुचितचा जर विचार करून कार्य केलं नाही तर पश्चाताप करावा लागतो. पश्चातापाला म्हणून महाराज हे देववाणी ही आकाशवाणी ऐकली आणि लक्ष्मणजी सुद्धा थोडे संकोचित झाले संकोचले महाराज आणि सीता देवींना त्यांना आदरपूर्वक म्हणायला सुरुवात केली. सीतामाता बोलायला लागली की हे सांगा मला सीतामातेनं नीती सांगायला सुरुवात केली. सीतामाता म्हणतायत कहिता तत्व नीती सोहाई सबते कठीण राजमधु भाई सबते कठीण राजमधु भाई. सगळ्यात जर कठीण मध असेल तो राजमध आहे का नाही. मध असतो उन्मत्तपणा आहे का नाही. मानाचा मध आहे धनाचा मध आहे अनेक प्रकारचे. त्यात सगळ्यात कठीण मध कोणता आहे मान मध भाई. सबतो कठीण सबते कठीण सगळ्यात पार करायला महाराज राजमध आहे राज्यमध आहे. एक लक्षात घ्या असं म्हणताय तुलसीदासजी राजमध मध म्हणजे मदिरा मदिरा मध शब्दाचा अर्थ आहे मदिरा आणि मदिरा का उन्मत्त करते म्हणजे राज्यरूपी मदिरा पिल्यानंतर तो काय होत राहतो उन्मत्त होतो. पण राज्यरूपी मदिरेला तोच पचवू शकतो ज्याला संगत साधूची. तुलसीदासजी लिहितात जो अचवत नृप मातही तेही नाही न साधू सभा जेही शेही. साधूच्या संगतीशिवाय राज्यरूपी मदाला पचवणं सोपं नाही. म्हणून पहा तुम्ही पूर्वीचे जे राजे होते त्यांच्या दरबारात कोण असायचे साधू असायचे. साधू बसलेले असायचे. मला एका बाजूला मंत्री असायचे आणि दुसऱ्या बाजूला साधू असायचे. कारण मंत्री राजकारणातून सल्ला देत असेल पण राजकारणाची बुद्धी संकुचित असल्यामुळे व्यापक बुद्धीचे साधू व्यापक बुद्धीच्या साधूनं त्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याशिवाय तो निर्णय पुढे ढकलल्या जायचा नाही. दशरथाचा असो कोणतेही राजा असो जनक राजा असो कोणतेही राजा असो साधूचा महाराज कारण साधूची बुद्धी व्यापक असते त्रिकाल ज्ञानी असते आणि म्हणून साधू शिवाय संगत म्हणत नाही तर मग मस्त उन्मत्त होतात. आणि ऐका सीतामाता सांगायला लागली अरे भरतासारखा उत्तम पुरुष या तिन्ही लोकात शोधून मिळणार नाही. भरत किती श्रेष्ठ आहे महाराज तिन्ही लोकात कुणी ऐकायलाही मिळणार नाही आणि कुणी बघायलाही मिळणार नाही. अरे अयोध्येचं राज्य काय काय विश्वास असेल सीतामातेला भरताविषयी. हॅलो हॅलो अरे काय चालू होतं आपलं काय चालू होतं. भरता एवढा मोठा श्रेष्ठ माणूस नाही भरतासारखा श्रेष्ठ माणूस नाही सीतामाता म्हणायला लागली बरोबर आहे. सीतामातेचा किती विश्वास असेल बा. भरतही होईन राजमधु विधी हरे हर पद पायी. अरे अयोध्येचं राज्य काय अयोध्येचं राज्य नाही महाराज ब्रह्मा विष्णू महादेव यांचे पद जरी भरताला प्राप्त झाले तरी भरताला राज्यमध होणार नाही. महाराज हे राज्य ब्रह्मपद विष्णुपद आणि भगवान शंकराचं पद हे पद भरताला कसे विचलित करू शकत नाही त्याचं उदाहरण म्हणून तुलसीदासजीने देतात. सीतामाता सांगते दुधाचा सागर आहे दुधाचा सागर दुधाचा सागर आणि दुधाच्या सागरात ताकाचा एक थेंब टाकला काय होईल खराब होईल होते होईल ना खराब दूध नसेल ना तांब्या भर दूध नाही. सागर समुद्र दुधाचा एक थेंब ताकाचा जसा
दुधाच्या सागराला काही फरक पडू शकत नाही, तसं हे राज्य, इंद्रपद, ब्रह्मपद हे भारताच्या बुद्धीला विचलित करू शकत नाही, असं सीता मातेनं सांगायला सुरुवात केली. महाराज या अरे उच्च कोटीचा महात्मा आहे भरत. एखाद्या वेळेला मला सीता माता म्हणते तिमिर तरुण तरीने हिमकू गेलई. महाराज एखाद्या वेळेला अंधकार एखाद्या वेळेस दुपारच्या सूर्याला गिळून टाकेल. दुपारच्या सूर्याला गिळण्याची ताकद अंधारात नाही. एखाद्या वेळेला अंधकार त्या सूर्याला गिळेल. कदाचित आकाशात ढगात महाराज तो ढग सूर्याला खाऊन टाकतील. एखाद्या वेळेला गायी एवढ्या खुरा एवढ्या जळा अगस्ती ऋषी बुडून मरतील. कोणती अगस्ती? बिस्लरीचं नाही, समुद्राचं. श्रीकृष्ण उक्ती सागरा अगस्तीची दुसरा ही घोट भरो पाहे एक सरा अघवियांचा. माऊली महाराज अर्जुनाला उदाहरण देत असताना अगस्तीचं देत आहे. अगस्ती समुद्र पिला. एखाद्या वेळेला ते अगस्ती गायीच्या खुराच्या पाण्यात बुडून मरतील, असं घडेल कदाचित. पण बराच भरताच्या मनात पाप वासना येणार नाही. बघा काय महाराज किती काय महात्म्यांचं असं बघा. यांचं वर्णन करताना असंच वर्णन केलंय ना. गुरु नात्वान महानुभावान श्रेय भक्तभक्षम अपीर होके अत्वार्थ कामांस्तु गुरुनी एव गुंजे अभोगान रुधिर प्रदिग्धान. देवा समुद्र गंभीर ऐकीजे परी तूही आहात देखीजे. परीक्षो भूमनी नेनीजे द्रोणाचे अपारजे गगन वरी तयाही होईल मान. परी अगाध भले गहन हृदयांचे वरी अमृतही विटे. काळ वशे वज्र फुटे परी मनोधर्मो न लोटे. विकरविला ही स्नेहा लागी माय मनी भेटे किर होय. परिकृपा ते मृत आहे द्रोणी हा कारुण्याची आदी सकळ गुणांचा निधी. विद्या सिंधू निरवधी अर्जुन मने हा येणे माने महंतो. वरी आम्हा लागी कृपावंतो आता सांग पायत गातो चिंतू येईल. किती वर्णन केले सगळ्या वयातून द्रोणाचार्याचं वर्णन. अमृत ही विटे. देवा अर्जुन म्हणतोय देवा एखाद्या वेळेला अमृत विटेल. काळ वशे वज्र फुटे एखाद्या कालावशात इंद्राच्या हातातलं वज्र भंग पावेल. परी मनोधर्म न लोटे विकरविलाही मनोधर्म न लोटे. महाराज त्या द्रोणाचार्याच्या मनाचा धर्म पापाकडे आग्रहाने घालायचा म्हटलं तरी जाणार नाही. मनोधर्म न लोटे विकरविलाही किती महाराज किती त्याची असावी. तसा सीतामाता सांगते सगळं घडेल पण भारताचं मन विचलित होणार नाही. अरे काय काय घडेल. मसक फुंक मकुमेरू उडाई. मसक फुंक मकुमेरू उडाई. चिलटाच्या फुंकण्याने एखाद्या वेळेला मेरू पर्वत उडून जाईल. सांगा किती विश्वास आहे महाराज. सीतामातेचा विश्वास आहे. सीतामातेचा विश्वास आहे. साधूची काय भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. बरोबर आहे का नाही. तुका म्हणे अंगी हवी आपण तरीच महिमान येईल कळू. सीतामाता संत होत्या म्हणून एका संताचा महिमा जाणत होत्या. सांगितलं महाराज असं घडेल पण हे महाराज भारताला राज्याचा मत कधीच येणार नाही. असं ज्यावेळेला सीतामातेनं सांगितलं लक्ष्मणा मी तुझी आणि पिताजीची शपथ घेऊन महाराज रामचंद्र प्रभूंनी बोलायला सुरुवात केली. अरे मी तुझी आणि माझ्या पिताजीची शपथ घेऊन सांगतो भारतासारखा पवित्र महात्मा नाही. मनात काही वाईट आणू नको. महाराज अशा प्रकारे भगवंत सीतामाता लक्ष्मणजीचा क्रोध शांत करतायत. आणि असं त्यांचं बोलणं चालू होतं. त्यावेळेला भरतजींचं चित्रकूटावर आगमन झालं. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आगमन झालं आणि महाराज भरतजींचं आगमन होतंय. जसं जग जस भाजन चातक मीना नेम प्रेम निज निपुण नबीना. तुलसीदासजी लिहितात जगतात यशाचे पात्र चातक आणि मासा आहेत.
महाराज यश मिळवलं त्यांनी, एकनिष्ठतेचं यश चातकानं मिळवलं आणि एकनिष्ठतेचं यश मासानं मिळवलं, आहे का नाही? अरे बरोबर. असं म्हणतात की चातक मरेल पण जमिनीवरचं पाणी पिणार नाही. मरेल मरेल. चातक हे वाट पाहे दृष्टी, प्राण गेला तरी वाट कुठं पाहत राहत, ते वर पाहत राहत. जमिनीवरचं पाणी पित नाही चातक, जमिनीवरचं पाणी पित. त्याचा चातक नाही पाहिला आपण का? बघितलं तुम्ही? चातक नाही बघितला पण आहे तो, पण आपल्याला नाही बघायला मिळाला. ठीक आहे, काय अडचण नाही. मासा बघितला का? मासा, माश्या नाही, म्हणजे घरात असते त्या माश्या नाही. मासा मासा मासा. मला त्या माशाचा एक गुण आहे बघा, माशाचा एक गुण आहे. काय गुण आहे माशाचा? त्या माशाला त्याचा पाण्यात राहतो, त्याचं घर कुठे? पाण्यात राहतो. पण ज्या वेळेला हिवाळा असतो ना, हिवाळा, आता उन्हाळा असतो त्यावेळेला उन्हाचा त्रास होतो म्हणून, आणि हिवाळा असतो त्यावेळेला तो मासा हिवाळ्याचा काळ पृथ्वीवर राहतो. जेव्हा थंडीला राहते पाण्यात, तो गार खाते पाणी रात्री, मग पाण्यात हिव असतं म्हणून तो उन्हाळाभर मासा जमिनीवर राहतो. उन्हाळाभर नाही, हिवाळाभर जमिनीवर राहतो, उन्हाळाभर पाण्यात राहतो. बरोबर ना? बरोबर आहे ना? तुका म्हणतात वेगळा, नुसता वेगळा. जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी. हो जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तैसा तुका तळमळी. जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. कैसे झाले माझा जीवा, कैसे झाले माझा जीवा, कैसे झाले माझा जीवा, कैसे झाले माझा जीवा. बरोबर म्हणतात जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. जीवना वेगळी मासोळी. महाराज पाण्यातून मासा बाहेर काढला की तर पडतो, तसा भरतजी तर मळायला लागले. एकनिष्ठता आहे की नाही? आणि अशा प्रकारे भरतजी इकडे तर मळतायत, तर भगवंतही तिकडे काय व्हायला लागले? कारण तुका म्हणे येथे पिशे तेथे तैसे असेल, येथे पिशे तेथे तैसे असेल. वाट पाहे हो बाधे ते आवारी, वाट पाहे हो बाधे ते आवारी, वाट पाहे हो बाधे ते आवारी, वाट पाहे हो बाधे ते आवारी. वाट पाहे हो बाधे ते आवारी, पळतात गुंतलेला वाट पाहे हो बाधे आवारी. मागेल परिहार पुढे नाही सीना, वाट पाहे हो बाधे आवारी. मला तरी उदावे, मागेल परिहार पुढे नाही सीना, मागेल परिहार पुढे नाही सीना. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. भगवंत उभा आहे महाराज, वाट पाहायलाय, वाट पाहायलाय. अरे म्हणजे महाराज लाखो लोक चालले तर करोडो लोक चालले तर त्याला वाट पाहायची काय गरज? वाट कुणाला पाहावं लागते? ज्याच्याकडे कुणीच येत नाही त्याला काय बघावी लागते? वाट बघावी लागते. ज्याच्याकडे कुणीच येत नाही त्याला वाट बघावी लागते. इथं महाराज गोपाळपुऱ्या लोक नाही, त्या गोपाळपुऱ्याच्या पुढे मंगळवेळ ह्याला बारी गेली दर्शनाची, त्यालाच कटाळा आलाय. 24 तास मंदिर उघडं ठेवावं लागायचे आणि त्याला काय करायचे? वाट पाहायची. नाही 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 नाही, माणसाची वाट नाही पाहायला तू. माणसं तर लय झाली पंढरपुरा, मठात जागा भेटणं राहायला 65 एकर करावं लागलं इकडे पुन्हा, त्याच्यातही पुरण
65 एकरात काय बसते किती किती महाराज तुम्ही आता आपण पाय यात्रेच्या टायमाला काय काय दिंड्या तर 15-15 किलोमीटर ते कधी चंद्रभागेत आंघोळीला ते बिचारी द्यायलाच पाहिजे अलीकडे पाहिलं कधी 15-15-20-20 किलोमीटर ते आहे का नाही जागाच नाही करणार तर काय करणार आणि मग त्याला वाट पाहण्याची गरज काय काय करायची वाट पाहण्याची काय का तो त्याची वाट पाहत नाही वाट पाहतो मला तुकोबारायांनी दुसरे प्रमाण सांगितलं ते कुणाची वाट पाहतो ज्याच्या मनात असे अर्थ आहेत तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या मनात असे अर्थ आहेत तो चक्रपाणी त्याची वाट पाहे तुका म्हणे आईशी अर्थ ज्याची म्हणी त्याची चक्रपाणी वाट पाहे कैसे अर्थ संपदा नावरे मनाला संपदा नावरे मनाला नावरे मनाला संपदा नावरे मनाला लागला ऐशार्थ ज्याचे म्हणी कैशार्थ संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीशी आवडे मानसी मनाशी कधी एकादशी आषाढी असे अर्थ असे अपेक्षा अशी इच्छा ज्याची आहे त्याची चक्रपाणी वाट पाहे नाही वाट पाहतो मला सांगते त्याची वाट पाहण्याकरता तो काय आहे वाट पाहे उभा विधीची आवडी अशा प्रकारे मला तिकडे भारताला देवाची अवस्था तीच झालेली आहे पण महाराज भगवंत त्या वनात राहिले एक ऐका अरे राक्षस नगरात राहिला तर वन बनवतो आणि संत देव वनात राहिले तर नगर बनवतात बरोबर आहे का नाही थोडक्यात चमका घराचं जंगल बनवतो तो राक्षस आणि जंगलाचं घर बनवतो तो देव घर बनणं जरा अलीकडचं झालं घराचं जंगल बनवतो तो राक्षस आणि जंगलाचं मंदिर बनवतो तो साधू बरोबर आहे का मंदिर राक्षसाने महाराज घराचाच मसनवाटा बनवलाय आहे का नाही घराचाच मसनवाटा आता काही घरात आणून त्याला सांगायची गरज नाही तर ते त्याला आपण घर म्हणावं का स्मशान तरी बरे कारण स्मशानात मेलेल्याचे मांस राहत आणि ते जाळून टाकतात बरं स्मशानातल्या मांसाला स्पर्श केला तर लोक स्नान करतात नाही बरं मला एक सांगा तुम्ही आता आपल्याला जर एखाद्या वेळेला आता आपल्याला स्मशानभूमी आणि शेतात बाया कामं करायला दुपारची वेळ आहे आणि मग स्मशानभूमी चांगली बांधलेली पण जेवायचंय तर मग झाड नाही तर मग म्हणले मस्त सावली बसा जेवा जमतंय ना जमतंय का नाही तुम्हाला जेवायला लावत नाही पण जमतंय का काय होतं बरं काय होतं जेवल्यावर काय होणार आहे का तिथं मांस काय केलेलं हे जाळलेलं दिये म्हणजे काय मांसाचे ना मांस जाळलेलं आहे मग ज्या जागी मांस जाळलेलं आहे तिथं जेवत नाही तर ज्या घरात मांस शिजलंय तिथं कसं जेवावं बरोबर आहे का नाही कसं काय जेवणार बरं दुसऱ्यांदा जाऊ द्या महाराजांना तरी कसं जेवावं लक्षात आलं का महाराजांना कसं जेवाव का आणि जेवत असेल तर जेवत असेल तर महाराज नाही
आणि महाराज असेल तर जेवणार नाही, आणि महाराज नसेल तर त्याच्या पाया पडू नाही, म्हणून माया पड जाऊ नका. मी नाही ना निका मला आपलं, मी तुम्हाला सांगितलं ना, आपला कमीपणा येतो, हिंमत नाही ना आपली तेवढी त्याग करायला होतो. बाबासाहेब लाथ मारून बाहेर निघाल त्याग करायला ताकद आहे का आपली? ताकद आहे आपली? ताकद नसेल मग त्याच्यामुळे तसं सगळ्या हे होतं. आपला जो नाश होतोय महाराज, त्याच्यामुळे तर नाश होतोय ना. बरं, थोड्या थोड्या गोष्टीसाठी नाश होतो का नाही? बरं, आपला टाइम जो जायचा तो परमार्थात चाललाय, आणि टाइम जाऊन जर फळ मिळत नसेल तर मग ते फुकट वेळ गेला ना, लोकांनी संसार तरी केला ना, नाही का नाही? अशा प्रकारे म्हणून महाराज जिथं गेले ना जंगलात, जंगलातलं राज्यच वेगळं आहे. तुलसीदासजी त्या राज्याचं वर्णन करतात. ज्याला जंगलात राहायचं त्याचे मंत्री कोण असावेत, त्याचे सभा कशी असावी, त्याचं राज्य कसं असावं, त्या महाराज वनामधल्या राज्य कसं असावं, ऐका, वनात जिथं राहायचंय त्याचा विवेक नावाचा आणि वैराग्य विवेक नावाचा राजा असावा. वनातला राजा कोण आहे? विवेक विवेक विवेक. वनात जायचं तर काही उग काही याला नाही जायचं, विवेक नावाचा राजा आहे. मला त्या विवेक नावाच्या राजाला वैराग्य नावाचा मंत्री असावा. त्याचा मंत्री कोण असावा? वैराग्य नावाचा मंत्री. अरे जंगलात गेला काय फायदा होत नाही हो. तुकोबाराय म्हणतात घरी राहिला काय आणि जंगलात घर बांधिले डोंगरी, विषय हिंडे दारोदारी, काय फायदा आहे महाराज? कशाचा फायदा? त्याचा विवेक नावाचा राजा, वैराग्य नावाचा मंत्री आहे. ऐका, यम 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 म्हणजे तो आपल्याला उचलून येणारा नाही, यम आणि नियम आहे का नाही? यमाचे काही प्रकार आहेत: अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अशा प्रकारचं तसे नियम आहेत. नियमाचे काही प्रकार आहेत: शौच, संतोष, जप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. अशा प्रकारचे यम आणि नियम आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, आहे का नाही, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे 5 यमाचे प्रकार आहेत. आणि नियमाचे शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे त्याचे 5 प्रकार आहेत. असे त्याचे प्रकार आहेत. महाराज अहिंसा यमाचा प्रकार आहे. आता अहिंसेचं वर्णन ज्ञानोबरायांनी किती गोड वर्णन केले. अहिंसा आहे का नाही, ज्ञानेश्वरी जवळपास 130-35 वव्या अहिंसेवर घातल्या ज्ञानोबरायांनी. पहिलं त्याला तुम्ही अहिंसा समजता, ती चुकीची कशी आहे त्याचं खंडन केलं, आणि मग सत्य अहिंसा काय आहे, त्या अहिंसेचे पुन्हा 3 प्रकार केले: कायिक, वाचिक आणि मानसिक. आणि ती कायिक, वाचिक, मानसिक अहिंसा काय आहे ती ज्ञानोबरायांनी तिथं सुंदर महाराज 13व्या अध्यायात मांडलेली आहे. अहिंसा आहे अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अपरिग्रह एक आहे. अशा प्रकारचं जे आहे हे त्या राजाचे योद्धे आहेत. योद्धे, परमार्थिक साधक रूपी राजाचे योद्धे हे योद्धे आहेत. महाराज असावा, शूरवीर राजा असावा. परमार्थिक साधक राजा आहे आणि तो शूरवीर असावा, पण त्याचे योद्धे कोण असावेत? हे योद्धे असावेत. अहिंसा असावी, सत्य असावं, ब्रह्मचर्य असावं, अपरिग्रह असावा, शौच शुद्धता असावी, संतोष असावा, तप असावं, पवित्रता असावी आणि ईश्वर प्रणिधानता असावी. अशा प्रकारचे हे त्याचे योद्धे आहेत. महाराज शांती आणि सुबुद्धी ह्या 2 अशा सुंदर त्या राजाच्या राण्या आहेत. सुबुद्धी आणि शांती नावाची तुलसीदासजींचं वर्णन आहे. शांती आणि सुबुद्धी नावाची. आणि सुबुद्धी अत्यंत महत्वाची आहे, शांती तेवढीच महत्वाची आहे का नाही? ज्ञानोबरायांनी शांतीचे ज्ञानेश्वरीत वर्णन केलेलं आहे. पावनी ज्ञाते ज्ञाता ज्ञान ही मागोते, हरपे ते निरुते शांती पैगा. शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख, शांती परते नाही
नाही सुख हे देवा ये राहू दे. हे देवा येते धोका हे देवा येते धोका हे देवा येते धोका हे देवा येते धोका शांती परते नाही सुख. मौली सुद्धा म्हणताय मला तुकोबाराय म्हणतात शांती परते सुख नाही. शांती समाज शांती नसेल तर सुख नाही. ज्ञानोबाराय सुद्धा तर मला ज्ञानोबारायने तर शेवटचा दृष्टांत दिला बोजा शांती करता. जे तर शांतीचा जिव्हाळा नाही ते तर सुख विसरून नरिगे कही जैसा पापियाच्या ठाई मोक्ष नवशे. जे तर शांतीचा जिव्हाळा नाही शांतीचा पाझर जिथं फुटलेला नसेल सुख विसरून रस्ता हुकून पण येत नाही. विसरून म्हणजे इकडे कसं काय आले विसरलो मला तिकडे जायचं होतं इकडे आलो असं चुकूनही येत नाही. तिकडे विसरून नरिगे काही म्हणजे रस्ता हुकूनही त्याच्याकडे सुख येत नाही. कशाप्रमाणे पापियाच्या ठाई मोक्ष नवशे. पापियाच्या ठाई पापी माणसाला मोक्ष मिळणारच नाही. त्याचा अशांत शकुत सुखम अशांत माणसाला सुख मिळणार नाही. माऊलींनी पुन्हा म्हणजे मला पाप्याला तरी एखाद्या वेळेला मोक्ष मिळेल संताची देवाची कृपा झाली तर म्हणून तो दृष्टांत कमी वाटला म्हणून पुढचा दृष्टांत टाकला. देखे अग्नी माझी घापती ते विजय जरी विरुद्ध होती तरी अशांता सुख प्राप्ती घडू शके. अग्नी माझे भाजलेलं बी ज्या दिवशी उगवल त्या दिवशी अशांत माणसाला सुख मिळेल. कधी उगवल भाजलेलं बी खडकावर पेरल्यावर आहे का नाही कधी उगवणार नाही. अशांत माणसाला सुख मिळणार नाही. शांती आहे महाराज. महाराज काय ज्ञानोबारायांनी त्या संत महात्म्यांचं वर्णन करत असताना अनेक 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 प्रकाराने महाराज तुकोबारायांनी सुद्धा अरे जोडती शांती संपत्ती त्याला काय म्हटलंय ज्ञानोबारायांनी शांतीची संपत्ती म्हटलंय. संपत्ती योगाची संपत्ती त्यागारी शांती योगाची संपत्ती त्यागारी शांती योगाची संपदा त्यागारी शांती योगाची संपदा त्यागारी शांती उभय लोक केरते योगाची संपदा त्याग आणि शांती उभय परिणाम त्याचं फलही सांगितलं. उभय लोकी कीर्ती सोहळा मान. महाराज योग्याला म्हणजे योगी शब्दाचा अर्थ साधक. योगी योग म्हणजे जोडणे आहे का नाही. आणि त्याची दोन प्रकारची साधकाला दोन फळं मिळतात. याच्यावर काही काही असा संशय घेतात की योग्याची संपदा त्याग आणि शांती बरोबर आहे का नाही. आणि फळ काय त्याचं संपत्तीचं उभयलोकी कीर्ती 16 मान. उभयलोकी कीर्ती 16 मान आणि या फळासाठी त्याग आणि शांती
अरे उभय 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 म्हटली या लोकात आणि पर उभय शब्दाचा अर्थ दोन्ही लोकात त्याग आणि बरं सवळान मान. अरे सवळान मानाल तर संतांनी तुच्छ समजलंय आणि मग सोहळान मान तर त्याचा असा आहे महाराज साधकाला दोन फळं मिळतात. एक मुख्य फळ कोणत्याही घटनेला कोणत्याही वस्तूला दोन फळं असतात. एक मुख्य फळ असतं आणि एक गौण फळ असतं. मुख्य फळ आणि गौण फळ दोन्ही फळं मिळतात. मुख्य फळही मिळतं आणि गौण फळही मिळतं. मुख्य फळा करता ती वस्तू असते, गौण फळ तिचं बोनस असतं. ती मिळतच ती बोनस असतं. आंब्याचं झाड, आंब्याच्या झाडापासून दोन फळं मिळतात का एकच मिळतंय? म्हणजे दोन आंबे का एक आंबा असं नाही. आंबा फळ आंबा असा आंबा ते तोडलेलं फळ तेच एक फळ फायदा. फळ म्हणजे फायदा. आंब्यातून एकच फायदा होतो का दोन फायदे होतात? दोन होतात. एक आंबे येतात आणि दुसऱ्या चिचाई बी येतात. नाही सावली नावाचं फळ आहे. सावली नावाचं फळ आहे. पण सावली फळ आंब्याचं गौण फळ आहे आणि आंब्याला आंबा येणं हे आंब्याचं मुख्य फळ आहे. गौण फळाची व्याख्या काय आणि मुख्य फळाची व्याख्या काय? जे फळ त्या वस्तूपासून मिळतं ते दुसऱ्या कुठूनच मिळत नाही त्याला मुख्य फळ म्हणावं. जे एकापासून मिळतं ते अनेकापासूनही मिळतं त्याला गौण फळ म्हणावं. आंब्याच्या झाडापासून सावली मिळते तर चिंचेची मिळते, बाभळाची मिळते, लिंबाची मिळते. म्हणून ते फळ आहे पण गौण फळ आहे आणि मुख्य फळ आहे. मुख्य फळ काय आहे? आंबा येणं. तसं उभय लोकी कीर्ती मान हे फळ आहे पण गौण फळ आहे. ते मिळतच ते त्याचा त्याग केला तरी मिळतं. महाराज म्हणले मग साधूला मान नको मान त्यांना आवडत नाही हो. त्यांना मान मिळतोच तो. तिकडून त्याग असावा. ते जे त्यागाचं वर्णन आहे इकडून नाही ते तिकडून आहे. बंद करायचं का? बंद कोण करते? मोठे जनरेटर चालू आहे इथं कोण फटके लावायला की ते आता सुरू करून घ्या. प्रभु रामचंद्र भगवान की जय. अरे हे गौण फळ आहे. गौण फळही मिळतं. आपली नजर गौण फळावरच राहते, मुख्य फळाकडे जात नाही. साधकाची नजर मुख्य फळावर असते, गौण फळाकडे ते लक्ष देत नाही. पण मिळतं. सगळ्या संतांना ते फळ मिळालंय. मिळतंय. सगळा भंग कसा येतो? योग्याची संपदा त्यागाने शांती उभय लोकी कीर्ती सोहळा मान येरावरी जायाचे उसने भाग्यस्थळी देणे. पुढं काय तिसऱ्याचे का हवी तो शिका शिवपद जीवे भोगी जती मुख्य लाभ आणि उभय लोकी कीर्ती सोहळा मान गौण लाभ. कारण ज्या भंगात गौण फळ सांगितले मग पुढचं ते पाठ नव्हतं म्हणून पण मला एवढा विश्वासच होता की ज्यात गौण फळ सांगितले त्यात मुख्य फळ यायलाच पाहिजे. गौण फळ आले मुख्य येणार नाही कस काय येणार नाही? मुख्य फळ यायलाच पाहिजे. शिवपद जीवे भोगी जती हे मुख्य फळ आहे आणि उभय लोकी कीर्ती सोहळा माने गौण फळे. असेल काय नसेल काय त्याचा काही संबंध नाही. दोन्ही फळ मिळतात साधकाला. पण संपत्ती कोणती लागते? त्याग आणि शांती. त्याला हे दोन फळ येतात. महाराज शांती नावाचं फळ सगळ्यात महत्वाचं एक सांगू. देव मिळवण्याकरता तर शांती महत्वाची, ती सोडूनच द्या. संसारात सुखानं खाऊन जर सुखानं झोप यावं वाटत असेल तर शांतीच लागते. अशांतस्य कुतः सुखम भगवंत गीतेत विचारतात कुठं सुख मिळणार आहे अशांत माणसाला? नास्ती काय न चाभावत शांती प्रशांतस्य कुतः सुखम नास्ती बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावत शांती रशांतस्य कुतः सुखम. ये युक्तीची कडसणी नाही जयाची अंतकरणी तो अकळेला जाण गुणी विषयाधिकी तया स्थिर बुद्धी पारता काही नाही सर्वता आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. मग पुढे जेत शांतीचा जिव्हाळा कशानं प्राप्त करायचे सगळं सांगितलं.
म्हणून अशा प्रकारे आणि दुसरी राणी आहे साधक रूपी राजाची पहिली शांती आणि दुसरी राणी आहे सद्बुद्धी नावाची. काय त्या सद्बुद्धी महाराज इतकी अवघड आहे. सद्बुद्धी किती अवघड आहे महाराज. माऊली ज्ञानोबराय म्हणता जगातल्या सगळ्या वस्तू मिळणं सोपं आहे पण सद्बुद्धी मिळणं अवघड आहे. नास्ती बुद्धिरयुक्तस्य नाही. व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह करू कुरुनंदन बहुशाखा ह्यनंतस्य बुद्धयो व्यवसायिनाम जैशी दीपकलिका धाकुटी परी बहुती जाती प्रगती तैसी सद्बुद्धी त्रिकुटी मनोनय पार्था बहुती परी हे अपेक्षी जे विचार सुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना अनिका सारिका बहुवसू जैसान जोडे परिसू का अमृताचा लेशू दैव गुणे आहे का नाही. अरे दगड मिळतील परिस मिळणं सोपं नाही. अनिका सारिका बहुवसू जैसा परिसू न जोडे सोपं नाही. तस सद्बुद्धी काय आहे ही अर्थाभोवती परी हे अपेक्षेचे विचार शुरी संसारू तरावया मुख्य मुख्य नाथबाबा म्हणतात मुख्य मुख्य सद्बुद्धी सद्बुद्धी. महाराज इतकी बुद्धी सद्बुद्धी मिळणं कठीण आहे. एवढी सद्बुद्धी मिळणं कठीण आहे की तुको भरायला देवाची प्रार्थना करावी लागली की दुर्बुद्धी येऊ नका. दुर्बुद्धी ते मना दुर्बुद्धी ते मना तुझे पाय चित्ती धरी दुर्बुद्धी ते मना कदा नुपुतो नारायणा. मराठी दुर्बुद्धी म्हणजे काय सद्बुद्धी काय. सद्बुद्धी कोणत्या बुद्धीला म्हणतात दुर्बुद्धी कोणत्या बुद्धीला म्हणतात. ज्ञानोबरायांनी एका ओवीत त्याचं उत्तर देऊन टाकलेलं आहे. ईश्वरा वाचून काही जे अनिकलाने नाही ते एकची बुद्धी पाहिजे अर्जुना जगी येरी ते दुर्मती जे बहुधा असे विकरती ते अखंड रमती अविवेकी म्हणणी तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही आम्ही पुष्पिता वाचम प्रवदन्ते विपश्चितः वेदवादरता पार्थ नान्यदस्ते ती वादिनाः कामात्मान स्वर्ग पराम जन्म कर्म फल प्रदाम क्रिया विशेष बहुलाम भोगेश्वर्य गतिं प्रति भोगेश्वरे प्रसक्तानां तया पौहृत चेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधो न विधीयते वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्म फळे आसक्ती दरोनिया म्हणते संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहार येते वाचोनी काही अनेक सर्वथा सुखची नाही ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते दुर्बुद्धी. एवढ्याचा विस्तार करायचा तर उद्या कथा करावं लागेल. फक्त तुम्हाला ते काय काय त्याच्या दुर्बुद्धीची पूर्ण व्याख्या याच्यात आली. आता ते दुर्बुद्धी आणि हे सद्बुद्धी ईश्वरा वाचनी लानी नाही सद्बुद्धी आणि या सगळ्या ओव्यातली दुर्बुद्धी. मग स्वर्ग मिळवणारी बुद्धी असो इंद्रपद मिळवणारी असो ब्रह्मपद मिळवणारी असो दुर्बुद्धी
सद्बुद्धी नावाची महाराज अशा प्रकारे त्या साधकाचे ते मंत्री आहे अशा प्रकारे. आणि मग भरतजी रामचंद्र प्रभूजी अशा प्रकारे महाराज त्या रामचंद्र प्रभूंच्या वनातल्या राज्याचं तुलसीदासजींनी इथं वर्णन केलं. त्यानंतर भरतजी येतात आणि भरतजींचं प्रेम पाहून रामचंद्र प्रभूंच्या समोर भरतजी आले. महाराज खाली पाहिले, वर बघना गेले. का जातानाच वर बघून जात नव्हते. का अपमान वाटू लागला हो, अपमान वाटू लागला. माझ्यामुळं माझ्या देवावर ही परिस्थिती आली, अपमान वाटायला लागला. पण रामचंद्र प्रभूंच्या लक्षात आलं भरताच्या मनात संकोच यायला लागलाय. भरत माझ्या समोर यायला मला लज्जित व्हायला लागलाय आहे का नाही. आणि म्हणून रामचंद्र प्रभूंनी मला देवाच आहे त्याच्याकडे पाहावं टाकला की देव धावत येतो बुवा. मोहे धाव घाली पाना नाम घेता पंढरी. मोहे धाव घाली, मोहे धाव घाली. मोहे म्हणजे प्रेमानं, प्रेमानं भगवंत धाव घालतो. भगवंत धावत आले, धावत येऊन महाराज कडकडून भरताला आलिंगन दिलं. आणि आज जगाच्या बापाच्या डोळ्यातून भरतासाठी अश्रू पडू लागले. महाराज भरताना बोलायला सुरुवात केली अशा प्रकारे, महाराज माझ्यामुळं देवा मी पापी आहे, मी कपटी आहे, कुटील आहे. महाराज भगवंतानं भरतजीला सगळं आता इथं समजून सांगायला सुरुवात केली. आणि महाराज भरतजींना सांगू लागले, झोप येत नाही रात्री, भूक लागत नाही, असे चिंतेनं व्याकुळ होतोय. महाराज जसं एखाद्या तळ्यातल्या चिखलात बुडालेल्या माशाला पाण्याच्या कमतरतेनं व्याकुळ व्हावं तशी भरताची अवस्था तुलसीदासजी म्हणतात झालेली आहे. महाराज सीताजीसह आणि दोघा भावांचं ते प्रेम पाहून, सरळ स्वभाव पाहून कैकेयीला मात्र खूप पश्चाताप होऊ लागला, खूप पश्चाताप. कुटील राणी पछतानी आघाई, कुटील राणी पछताई. कुटील असलेली कैकेयी पश्चाताप होऊ लागला. कारण तिनं ज्याच्या करता हे सगळं काही केलं होतं त्यातलं काहीच सफल झालं नव्हतं, बरोबर आहे का नाही. म्हणून पश्चाताप होऊ लागला. आपण केलेल्या चुकीचं यमराजाला ती प्रार्थना करू लागली, हे यमराजा ही पृथ्वी दुभंगू दे, मला तुझ्या महाराज या पृथ्वीच्या पोटात सामावून घे, मला आता विधात्यानं मृत्यू द्यावा, मी आता जिवंत राहू नये. लोक आणि वेदात प्रसिद्ध आहे, संत सुद्धा म्हणतात की श्रीरामचंद्र प्रभूंना जो विन्मुख आहे, रामचंद्र प्रभूंचा जो विरोधी आहे त्याला नरकात जावं लागतं. आणि अशा प्रकारे मी विरोध केला, राम विमुख फलून नरक न लही, राम विरोधी नरकात जातो, मी रामाचा विरोध केलाय म्हणून मला कुठला अधिकार मिळणार आहे, नरकाचा मिळणार आहे. काही पश्चाताप करू लागली, नरकात जावं लागणार आहे मला. नरकातही मला जागा मिळते का नाही माहित नाही, मिळते का नाही. यह संसौ सबके मन माही, राम गवन विधी अवध की नाही. कैकेयीचा असं ते सगळं चालू आहे. महाराज नरकातही जागा मिळते का नाही. वक्ते बाबा म्हणले होते एकदा पंढरपुरात कीर्तनात, वक्ते बाबा ते कोणाकरता म्हणले होते जाऊ द्या, पण ते म्हणले 28 नरक येतं, पण ह्या लोकांनी काही लोकांकरता 29वा नरक बांधणं चाललाय. कारण या 28वा तेल शिक्षा दंडच नाही म्हणून 29वा म्हणे बांधकाम चालू आहे म्हणले. आता मी पाहून आलोय, सगळे तिकडे नेऊन घालायचे म्हणले. तसंच काही म्हणते की महाराज मला नरकातही जागा मिळते का नाही. यह संशय मन की ऐका मला संशय माझ्या मनात, मला नरकातही जागा मिळते. पण मला सर्वांच्या मनात एक संधी आता येऊ लागला. ते चाललं होतं त्यांचं बोलणं की हे रामचंद्र प्रभू अयोध्येला येतील का नाही. आता बाकीचे संशय मिटली, रामचंद्र प्रभूची भरतजींची भेट झाली. भेट झाल्यानंतर दोघांचं बोलणंही झालं, दोघांचं प्रेमही सगळ्यांच्या समोर प्रगट झालं. पण हे सगळं प्रेम झाले, पण आता रामचंद्र प्रभू काय म्हणणार, आता अयोध्येला येणार का नाही येणार. आणि भरताला अशी चिंता लागायला लागली, तळमळ व्हायला लागली. महाराज भरताला मनात वाटायचं की मा तुम्ही सकाळ कुचाली, कालानं आपल्या आईचं निमित्त करून महाराज इथं कुचाली केली आहे का नाही. आणि हातात आलेलं सगळं पीक जसं शेतकऱ्याचं जावं तसं माझ्या प्रभूंच्या हातातलं राज्य हिसकावून घेतलं. आणि महाराज पण भरताला असा विश्वास होता की गुरुची आज्ञा प्रभू मोडणार नाहीत, वशिष्ठजींची आज्ञा म्हणून माझे प्रभू अयोध्येला येतील. आणि वशिष्ठ रामचंद्रजींची आवड जाऊन त्यांना आज्ञाही करतील. आणि भरताला असं वाटत होतं की वशिष्ठाची आज्ञा
आणि रामचंद्र प्रभूंचं अयोध्यागमन होईल, आहे का नाही? आणि महाराज माता कौशल्याजींच्या सांगण्यानेही श्री रघुनाथजी परत येऊ शकतात असं भरताला वाटत होतं. कौशल्या माता सांगतील सगळे महाराज मातेनं जर हट्ट धरला तर प्रभू काही महाराज संकोच करणार नाहीत, अयोध्येला येतील. मग जर आईचं ऐकलं वशिष्ठजींचं ऐकलं तर मला सेवकाला बोलायची गरजच पडणार नाही. मी सेवक आहे, मला काय बोलायची गरज आहे? त्यातही सध्या मला महाराज प्रभूंच्या आश्रित झाल्यामुळे आता काही चिंताही नाही. महाराज काय देवाच्या जवळ गेल्यावर सगळा भार हलका झाला. बोल हलका भार असं असतं ते, सगळा भार हलका झाला. राजा राम 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 सीता राम राम सीता राम 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 राजा राम राम सीता राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा 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 राम 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 सीता राम राम सीता राम 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 सीता राम राम राजा राम राम सीता राम राम राजा राम राम सीता राम बोला बोला राजा राम सीता राम राम सीता राम 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 सीता राम राम राजा राम राम सीता राम राम सीता राम राम सीता राम राम प्रभु रामचंद्र भगवान की जय, सीता मैया की जय, बजरंगबली हनुमान महाराज की जय. अशा प्रकारे महाराज प्रभूंना वापस कसं नेल्या जाईल असं भरतांचं मन सारखं व्याकुळ होत होतं. पण वशिष्ठजींकडे आणि प्रभूंच्या आश्रित झाल्यामुळे आता बघून घेतील प्रभू, हे का नाही? महाराज भगवंताची सगळी चिंता आता भरताची मिटली होती. भरताच्या मनात दुसरा एक संकोच होता की भगवंताला माझ्याविषयी त्यांच्या मनात काय भाव असेल की याच्या आईमुळे याच्यामुळे आपल्याला वनाला यावं लागलं, यामुळे भगवंत आपल्याला जवळ घेतील का नाही हाही संशय. असं मन दोन्ही बाजूला चालत होतं. दोन्ही बाजूला मन चालत असतं तोपर्यंत साधक असतो. मनाची स्थिरता झाली की सिद्ध झाला, है का नाही? साधक अवस्थेत मनात दसमीत चालूच राहते, म्हणून तर साधक त्यालाच तर म्हणतात. दृढ निश्चय जोपर्यंत परत आपल्या भाषेत आता आपल्या भाषेतली व्याख्या जर करायची झाली, संसारिक साधक आणि सिद्ध, आपल्या भाषेत जर व्याख्या करायची झाली, संसारावर ज्याचा दृढ निश्चय, विषयावर ज्याचा दृढ निश्चय तो संसारिक, विषय आणि ईश्वर, कधी ईश्वराकडे तर कधी विषयाकडे, कधी ईश्वराकडे तर कधी विषयाकडे, अशा घालमेलीत असतो तो साधक. आणि निश्चयानं ईश्वराकडे तो सिद्ध. मोडतो मांडतो ब्रह्मस्थितीचं वर्णन ज्ञानोबरायांनी केलेलं आहे ना. अर्जुन कधी ब्रह्मस्थितीत तर कधी देहावर, कधी देहावर कधी ब्रह्मस्थितीत, सारखा कधी इकडं कधी तिकडं. महाराज कधी विकारात कधी विचारात, कधी विचारात, कधी साधकही विकारात जातो. आपल्या चुकीच्या कल्पना आहेत त्या की लगे परमार्थाला लागला की तो महात्मा झाला. महात्मा कसा होईल? साधक आहे. 1000 वेळेला त्याला महाराज पराभूत व्हावं लागेल. युद्ध आहे. तुकोबराय म्हणतात रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जन. आणि मग कामाधिकाकडून कधी साधकाचा पराभव होईल, कधी साधकाकडून कामाधिकाचा पराभव होईल. महाराज म्हणून साधक जंगलात राहतात का? मला असं आता थोडं सुचलंय जंगलात का राहतात. कारण पराभूत झालेलं कोणाला कळू नये म्हणूनही जंगलात राहिलं बरं. आपल्याला विकारानं पराभूत केलं युद्धात, आपण पराभूत झालं ते कोणाला कळू नये म्हणून जंगलात बरं. आपणच पराभूत व्हावं, आपणच पश्चाताप करावा. कारण साधक पराभूत झाला हे जर लोकांना कळालं तर लोक लगेच स्टेटसला ठेवतात.
एकांत तो जाना तयासाठी घडला आहे का नाही. तुकोबरांचं तोंड न दाखवावे जना म्हणून शिरे सांदी बरी राणा सांदी शिरे राणा भरी आपोआप एकांत घडला. पराभूत झाले ज्याचं त्याला माहिती असलं का की जळून 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 पुन्हा युद्ध चालू करत आहे का नाही. म्हणून ते जे आता मोठे मोठे साधक असतात ते पराभूत होतात जाऊ द्या अशा प्रकारे आहे ते. आणि दुसरं एक कारण जंगलात राहण्याचं साधकाचं एकांतात राहण्याचं दुसरं एक कारण लोकांतात विकाराचा जोर वाढत असल्यामुळे विचाराचा जोर दुर्बल होतो आणि विचारावर विकाराचं प्रभुत्व होतं. आणि विचारावर काय एकदा विकाराचं प्राबल्य झालं विकाराने विचारावर एकदा का जोर काढला की मग साधक आपोआप काय व्हायला लागतो घसरायला लागतो. मग सारखा मग पुण्याची पावटी सरी आणि सवेची साधकाची उटी उतरे. मग पुन्हा येऊ लागते माघारे संसारिकात. मग संसारिकात येऊ लागते. मग लोक म्हणते पहिलं लग्न नाही करायचं म्हणतो ना आता तो लग्न करायचं म्हणतो. आता 35-40 वर्ष झाल्यावर आता पुण्य आता ती साधनेची पावटी सरे आणि साधकाची उटी उतरे. हे संगतीचा परिणाम. मग येऊ लागती माघारी. माऊली चुकलाही मागवता आपावे आहे का नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात ना नाव काय जरी वरपडी झाली दुर्वाता तरी चुकला हे आपोवता मागवता आपावे आहे का नाही. अशा प्रकारे होतं ते. आणि म्हणून साधकांनी पण एकदा का दृढ निश्चय झाला तेव्हा का संताच्या देवाच्या दृढ झालंय ना आता पुन्हा पराभूत होणेच नाही. आता पुन्हा माग येणे नाही. अशा प्रकारची आजची अवस्था भारताची साधक अवस्थेतून आता सिद्ध अवस्था पावोनी लाविले निशान आहे का नाही. ब्रह्मे शान पावोनी निशान अशा प्रकारचं महाराज गेले वरी आता आहे का नाही. हाचिने माता न फिरे माघारी हाचिने हाचिने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या घररिगी झाली पट्टराणी बळी वरिले सावळे परब्रह्म बळीयाचा अंग संग झाला आता
नाही भय चिंता तुका म्हणे, आता भय नाही तुका म्हणे, आता चिंता नाही तुका म्हणे, आहे का नाही? आता भय नाही आणि चिंताही नाही, अशी भरताची अवस्था झालेली आहे. आज पण भरतजींना तिथं त्या चित्रकूटावरील अनेक तीर्थ आणि त्या तीर्थाचंही भ्रमण भरतजींनी केलं. वशिष्ठजींचंही तिथं उपदेश वशिष्ठजींनी वशिष्ठजींनी सगळ्यांना महाराज आशीर्वाद दिले वगैरे. 5 दिवस भरताना सगळ्या तीर्थाचं तिथं दर्शन केलं, स्नान घेतलं. भगवान विष्णू महादेव असं सुंदर महाराज ये सांगत ऐकत तो 5वा दिवसही निघून गेला. 5 दिवस आता तिथं काय संध्याकाळ झाली 5व्या दिवसाची. सगळे दिवसभर आता जिथं भक्त असतात, जिथं देव असतात, तिथं काय असतं? तिथं काय दुसऱ्या कथा चालतील का? भगवंताचं चरित्र, भगवंताच्या कथा आहे का नाही. 6वा दिवस उजाडला आणि सकाळी सगळ्यांनी स्नान केलं, भरतजींनी स्नान केलं. ब्राह्मण सगळे ब्राह्मण मंडळी, राजा जनक आणि संपूर्ण समाज आता एकत्र झालेला आहे. जनक जे आहेत सर्व आहेत. आज सर्वांना निरोप देण्यासाठी चांगला दिवस आहे असा विचार करून प्रभू रामचंद्रांनी आता पुढचं बोलायला सुरुवात केली. मला भगवंताची इच्छा होती आता यांनी काय करावं, निघून जावं. अशा रामचंद्र प्रभूंनी गुरु नृप भरत सभावलोके, रामचंद्र प्रभूंनी गुरु वशिष्ठजी, राजा जनकजी, भरतजी आणि सर्व त्या सभेकडे बघितलं. पुन्हा प्रभूच्या मनात संकोच येत होता. ते महाराज दृष्टी बदलून प्रभू पृथ्वी मातेकडे बघू लागले. सगळी सभा त्यांच्या शिलाचं प्रशंसा करू लागली, विचार करू लागली. रामचंद्रजी सारखे संयमी स्वामी मालक कुठं सापडतील, नाही की नाही? नाही तर मालक नसल्यावर नसल संयमी, नाही नाही. बडापद पावा अभिमान नावा, तुळशीदासजी म्हणतात मोठं पद मिळाल्यावर अभिमान येत नसेल असं कदाचित एखादाच काही काही गोष्टी मला दुर्लभ सांगितल्या. ते का अभंग नामदेव महाराजांचा अभंग. काही काही गोष्टी जगात काय आहेत दुर्लभ आहे. अभंगच आहे काहीतरी मला आठवण आलं. काय अभंग? हा दुर्लभची दातार आहे ना, त्याच प्रकारचे. त्यात कोणत्या कोणत्या गोष्टी दुर्लभ आहेत त्यासाठी पूर्ण तो अभंग अशा प्रकारचा तो सांगितलेला आहे. काही काही गोष्टी दुर्लभ आहेत महाराज, दुर्लभ आहेत. तसं उच्च पद आणि नम्रता या 2 गोष्टी काय आहेत? कदाचित जसं संपत्ती आणि दया दोन्ही कठीण आहे, बरोबर आहे का नाही? त्याप्रमाणे महाराज सांगितलं एवढे मोठे प्रभू पण किती सुजान प्रभू भरतजी, रामचंद्रजींचा कल पाहून महाराज भरतजी उठले आणि प्रेमाने उठून विशेष रूपाने धैर्य धारण केलं. भरतानं भगवंताला दंडवत घातला, हात जोडले आणि सांगितलं महाराज आपण माझ्या इच्छा पूर्ण करा. आपण इच्छा पूर्ण करणारे आहात. माझ्यासाठी सर्व लोकांची आपण कष्ट सहन केले, माझ्या करता आपण पुष्कळ दुःख सहन केलं. आता मला एक करा, काय? अयोध्येला चला. एकच अपेक्षा, आता दुसरी काय आहे? माझी एक इच्छा आहे, अयोध्येला चला. भगवंताचंही आणि बोलणं झालं. भरतजी काही ऐकायला तयार नाही. अयोध्येला यायला रामचंद्र प्रभू ऐकत नाही आणि भरतजी ऐकत नाही. राजा तुम्ही आहात, आहे का नाही? राजा तुम्ही आहात. बरं, भरतानं दुसरं एक सांगितलं. वशिष्ठजी बोलायला गेले. वशिष्ठजींना सांगितलं अरे वशिष्ठजींना माहित होतं आम्हाला जाणंच योग्य आहे आणि राम जाणारच आहे, येणार नाही. अरे देवाचं एक आहे बरं का, कोणीही मोठ्या माणसाचं आहे. मला चांगलं काम करायचं असेल काही तर प्रेमात अटकून चालत नाही, प्रेमात अटकून चालत नाही, प्रेमात अटकून. मला एक सांगा, आपल्याकडे ती मन आहे बघा एक, काय कुछ पाने के लिए, बरोबर आहे ना, कोणा पडतंय. आपल्याला असं करायचंय सब कुछ पाने का और कुछ नहीं खोने का. आपल्या बापान ठेवलंय का? सब कुछ पाने का और कुछ नहीं खोने का. मोक्ष मिळवायचा आहे, देव मिळवायचा. एक सांगू का, देव मिळवायचा नाही आपल्याला, देव मिळवायचा नाही, आपली देव मिळवायचा नाही. देव आपल्याला नांगराल झोपायचा आहे आपल्या शेतातल्या.
नांगराला झुपायचं आहे, नांगराला. भक्ताचे तरी काम असे केले त्यानं, आपल्याला काय करायचं आहे? नांगराला झुपायचं आहे. तुम्ही म्हणजे आम्हाला नाही झुपायचा. जर त्यो नांगराला झुपायचा आपल्याला नसता तर आपण म्हणलो श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. बोला शेवटचा दिवस आहे, सर्वांनी भजन करा. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम. पंगत आहे, कथा झाल्यावर लगेच पंगत आहे, जोरात म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बोला 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 माऊली बोला. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय 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 जय राम. हो ऐका, खालचे बसलेल्या ज्यांना ज्यांना उठून उभं राहायचं असेल ते उभं राहू शकता. उठा सर्वांनी. ज्यांना उठायचं असं उठू शकता. उठा सर्वांनी उठा. हा श्रीराम जय राम जय जय राम. 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 हा
राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम प्रभु रामचंद्र भगवान की जय. चला अशा प्रकारे भरताने भगवंताची प्रार्थना करायला सुरुवात केली. पण वशिष्ठजींना भरताला वाटत होतं वशिष्ठजींनी बोलावं, पण वशिष्ठालाही मान्य होतं की रामचंद्र प्रभू येणार नाही. आपल्याला चालू होतं की काही मिळवायचं असेल तर कोणता ना कोणता त्याग करावा लागतो. तसं मिळत नाही. मला कळसावर जायचं असेल तर बुडातली पायरी सोडावी लागेल. काही एक सोडून चालणार नाही. कळसावर जायचं असेल तर बुडातली सोडून चालणार नाही. अशा अनेक पायऱ्या काय कराव्या लागतील, पार कराव्या लागतील. एका बीजा केला नाश मग भोगेले गणेशा, मग भोगेले गणेशा, मग भोगिले गणेशा. एका बीजा केला नाश मग भोगिले गणेशा, मग भोगिले गणेशा, एका बीजा केला नाश मग कनिष्ठ भोगिले. पण एका बीजा नाश केला, अगोदर एका बियाचा नाश करावाच लागतो, मग कणीस भोगावं लागतं. तसं महाराज मान मान्यता संपत्ती धन याचा त्याग केल्याशिवाय, याचा नाही सांसारिक विषयाच्या प्रेमाचा त्याग केल्याशिवाय देव मिळत नाही. पुढे हात चढे पण अगोदर त्याग उचित योग्य आहे, ते करावंच लागतं, केल्याशिवाय होतच नाही. वानराला या फांदीवर त्या फांदीवर उडी मारायची असेल तर पहिली फांदी सोडावीच लागते, सोडावीच लागते महाराज. हो, पण आपल्या काही काही वानरा असे हुशार, ही धरून मग ती हातात आली तर मग ही सोडू नाही तर मग हीच बरी आपली, नाही ना? असं जमतंय का? वानर हिच्याहून त्याच्यावर उडी मारायची आणि दुसरं काय का असंच ते इक्रम. आणि एक लक्षात घ्या, पहिली फांदी सोडून दुसरी फांदी हातात येईपर्यंत माझा आधार काय, निराधार योजना आहे ती. इंद्रिय ग्रामोनी रिगाला ये भक्तीची वाटे लागला, माझारीच मावळला आयुष्य भानू. इंद्रिय रूपी फांदीहून उडी मारायची आणि कुठं जायचंय, आत्मसिद्धीची पुढीला नगरा यावया. आत्मसिद्धी रूपी नगराच्या फांदीवर जायचंय. इंद्रियाची फांदी सोडायची आणि इंद्रियाची फांदी सोडून आत्मसिद्धीची फांदी हातात येईपर्यंत निराधारी होत नाही. म्हणले मग उडी कशी माराव, ज्याचा विश्वास आहे ज्या वानराचा त्या फांदीवर जाती त्यानं माराव, ज्याला वाटत मध्ये दपकन पडतो का त्यानं पहिली सोडू नये. जोवरिया तुम्हा मागेलाची आज तोवरी उदास होऊ नका. तुकोबारायनं आपल्याला शिकवलंय ना, तोपर्यंत आपली पहिलीच फांदी धरून राहा आणि मग कामामध्ये काम म्हणा, राम राम जमलं तर. आणि इथं काय चाललंय दादा रे? अशा प्रकारे आणि मला मग ते सोडावं लागतं, कोणी असो त्याला सोडावं लागतं. एखादा त्या केल्याशिवाय पुढचं मिळणार नाही. आणि जो ज्या वेळेला आपण तिकडं करायला लागलो त्यावेळेला ते सगळंच सहन करतच त्याला पुढे जावं लागेल. आपल्याकडे हिंमत म्हणून तर म्हटलंय महाराज काय भक्ती तो कठीण सोडावं पुढे, ते काय एवढं म्हणजे समोर खणूनही काढावी एवढं सोपं ना. आणि मग अशा प्रकारे भगवंताने नाही सगळ्या प्रेमाचा त्याग केला. भगवंताना नाहीच, पण मग भरतही ऐकायला तयार नाही. मग भगवंताना युक्त्याता महाराज भगवंताचा काय चतुरा तू शिरोमणी. भगवंतानं सांगितलं भरता ठीक आहे, तुझ्या इच्छेनं मी राज्याचा स्वीकार केला. आता राज्य माझं आहे, काही अडचण नाही, मी राजा आहे. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही, मी राज्याचा स्वीकार केला. आता राजा कोण आहे सांगितलं, तेव्हा तुम्ही आहात. मग मी जर राजा आहे भरता, तू कोण आहे सांगितलं, मी तुमचा सेवक आहे, तुमचा दास आहे का नाही. आणि मग दासाचं सेवकाचं काय काम असतं, सेवके करावे
सांगितले काम, सांगितलेलं काम करावं. मग मी श्री रामचंद्र अयोध्येचा राजा भरत रूपी सेवकाला आज्ञा करतोय, 14 वर्षे मी येईपर्यंत राज्य तू सांभाळायचं. आता आज्ञा मोडता येत, आता आज्ञा मोडू शकत नाही. भरताना सांगितलं देवा गोड बोलून फसवलं याचे तरी महाराज परमात्मा ठीक आहे देवा काही हरकत नाही. पण भरताना सांगितलं देवा, महाराज भरत आहे भक्त हुशार राहतात. भरताना सांगितलं देवा, म्हणले का एक सांगा, राज्य आता तुमच्या आज्ञेने मी राज्य सांभाळव मान्य आहे, पण राज्याच्या गादीवर सेवकानं बसावं का राजानं? देव म्हणले राजानंच बसावं, सेवक कसं काय बसू शकेल? राजाच्या आज्ञेने चालेल, पण गादीवर कसा बसेल? आणि मग गादीवर मी बसणार नाही, मग गादीवर कोण बसणार? आता तिथे अडचण आली, परत अडचण आली. मग मधला मार्ग काढला. म्हणले राजा नसेल तर राजाच्या पादुका त्या गादीवर ठेवल्या तर राजाला, त्या पादुकेलाच राजा म्हणून मग ते चालेल. म्हणले ठीक आहे, घेतल्या काढून महाराज चपला. अरे निघाले वापस, जरा लवकरच निघाले. आता निघाले, अरे इकडं भरतजींचं झालं, निघाले वापस येत आहेत. तिकडं दुसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्र चालले असे फिरायला लागले. सीतामाता लक्ष्मणजी आणि खडी ठोचू लागली, काटा मोडला, रक्त आलं थोडस, बघून तर हसायला लागले. आता लक्ष्मणाला कळलं सीता हे महत्वाचं, हे लक्ष देऊ नका, हे अत्यंत महत्वाचं. एवढं जरी जीवनभर लक्षात ठेवलं तर बस झालं. शेवटच्या दिवशी इतकंच लक्षात ठेवायचं. अरे तो काटा मोडला, रक्त निघू लागलं, खडी ठोचू लागली. आता ती कोमल पाय आणि बघून तो बसले ना हसायला लागले. सीतामातेला कळलं, लक्ष्मणजीला कळलं का हसायले, का हसायले देवा? देव सांगायला असं सांगा देवा का हसायले? देव म्हणले लक्ष्मणा सीते, याला म्हणते प्रारब्ध, याला म्हणते प्रारब्ध. म्हणले काय झालं? कैकईनं आणि भरत हे दोघं, कैकई माय लेकरं. म्हणले प्रारब्ध पाय कसं आहे, प्रारब्ध पाय कसं आहे, कडू बोलून माईनं राज्य हिसकून घेतलं आणि गोड बोलून मुलानं चपला हिसकून घेतल्या. प्रारब्धानं खडावाट सुद्धा ठेवल्या नाही. सीते लक्ष्मणा याला म्हणतात प्रारब्ध. जगाच्या बापाचे शब्द आहेत, बरोबर आहे ना? आता जगाच्या बापाला जर चपला जर नशिबात नसल्या तर घालायला मिळत नाही, तर आपले ते नरीची बुटा आणावं कुठली? नाही ना महाराज? अरे अरे सगळं असंच आहे. आणि म्हणून भरतजी ते सगळं येत आहेत. भरतजींनी सिंहासन प्रभू पादुका बैठा रे निरुपादी, सिंहासनावर त्या महाराज पादुका विराजमान केल्या. नंतर श्रीरामजींची माता कौशल्या आणि गुरुच्या चरणावर नतमस्तक होऊन भरत प्रभूंच्या चरणाची पादुकांची आज्ञा घेऊन महाराज धर्माचा धुरंधर असलेले भरत, धैर्यवान असलेले भरतजीनं एक पर्णकुटी तयार केली, त्याला नंदीग्राम असं म्हणतात. आणि त्या नंदीग्रामामध्ये आता भरतजी राहू लागले. मस्तकावर जटांचा जटाजूट शिर मुनिपटधारी, महाराज मही खनिकुस सांथरी सवारी. मस्तकावर जटांचा भार, शरीरावर मुनीसारखे वल्कल धारण केले. पृथ्वी खोदून त्यात कुशाचं आसन, गवताचं आसन तयार केलं. भोजन, वस्त्र, भांडी, व्रत, नियम सर्व गोष्टी ते ऋषी सारखेच तसे ऋषी राहतात तसे भरतजी राहायला लागले. प्रेमासह आचरण करू लागले. महाराज वस्त्रालंकारासह सगळ्या भोगाचा भरतानं त्याग केला आणि असे नंदीग्रामामध्ये भरतजी राहत आहेत. आणि इथं अयोध्या कांडाला समाप्ती होते, हे का नाही? पुढं अरण्य कांडाला आरंभ होतो. या अरण्य कांडाला आपल्याला सुरुवात करायची, पण कधीतरी देव ज्या वेळेस देईल, हे का नाही? बालकांड झालं होतं, आता अयोध्या झालं. आता बघू, अयोध्या याच संपत नव्हतं पण आता संपवलं, हे का नाही? पाहू आता काय पुढचं, हे का नाही? आणि अशा प्रकारे महाराज आपला चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आपलं काय चालूच राहत आहे की नाही? भगवंताचा 7 दिवसापासून आपण सेवा करत आहोत. आजचा मागणीचा दिवस आहे. भगवान बाबाकडे, वामन भाऊकडे काहीतरी मागण्याची आपल्याला आज, कारण सेवा केली की मागण्याची, आहे की नाही? 7व्या दिवशी का मागतात? कारण सेवा केलेली असते, आहे की नाही? आणि सेवेचं फळ म्हणून आपल्याला तो अधिकार, कोणताही कोणालाही सेवेचा अधिकार तो प्राप्त होतो. भगवान बाबाकडे, वामन भाऊंकडे काय मागावं? आपल्याला काय मागता येत, आहे का नाही? एकच मागावं, आमच्याकडे ज्यात कल्याणी ज्यात हित आहे ते तुम्ही आम्हाला द्या. आणि महाराज असं लक्षात येतं,
आता मला तर असं आजपासून म्हणजे आज सकाळच्या त्याच्या घटनेपासून असं वाटायला लागलंय सकाळी अरे की भगवंताची इच्छा आणि भगवान बाबाची भाऊंची इच्छा काय आहे ईश्वरी इच्छा बलियशे बरोबर आहे का नाही अरे काय शास्त्रीजींनी आज सांगितलं आम्ही कुठं चित्त अडचण तिथं मी आता काय बरं एवढे मोठे शास्त्रीजी नाही का नाही तिने सगळी माहिती सोपान महाराजांनी सगळी माहिती त्यांना दिली आपल्या कार्याची आपल्या गडाची आपल्या याची आणि महाराज मला तर एवढं तिथं रडायला येत होतं कारण असं वाटत होतं शास्त्रीजींनी जवळ घेतलं तर काय भगवान बाबांनी जवळ घेतलंय हे का नाही मला कृपाचे नाही तर काय बाबाचीच कृपा आहे भगवंताची पांडुरंगाचीच कृपा आहे नाही तर कोण मला दर्शन घ्यायला मिळत नाही आपल्यासारख्याला आपली लायकीच काय मला वस्तुस्थिती उगाच मोठेपणात आणि स्वतःपणात काय अर्थ आहे दर्शन दर्शनाला त्यांच्या आपण पाहिलं त्या दिवशी उगवला किती दिवस गेला अख्खा तरी काही लोकांचे दर्शन झाले नाही आणि ते भगवान बाबाच्या कृपेनं 15 मिनिटं महाराज एका रूम मध्ये सोपान महाराजांनी घेऊन त्यांना सगळी आपली माहिती आपल्या दिली आणि मग एवढं त्यांच्या याच्यावर जाणं आहे का नाही आणि शास्त्रीजींनी येण्याचं कबूलही केलंय त्यांनी सांगितलं एवढं जर तुम्ही कार्य करत असाल आवाज द्यायला की मी येतो नाही आता काही माणसं म्हणतील मग आजच द्यायचा होता ना आवाज नाही म्हणतील ना काही म्हणतील ना आज काय राजा चाले सवे वैभव सांगाते राजासोबत वैभव येत असत आणि त्या वैभवाला तोंड द्यायला अगोदर आपली तयारी लागते म्हणजे तयारी होणार नाही आपल्याकडून मी असं म्हणत नाही बरं का पण करावी लागते ना या दिंडी आमच्या घरी जेवायलं आणि लगेच बसा आणि मिळलं नाही काय असं थोडं जमतंय दिंडी जेव घालायची तर सकाळपासून स्वयंपाकाला लागावं लागतं पैसेच द्यायचे शास्त्रीचा असाही काही विषय नाही की बा असं नाही म्हण त्यांची इच्छा कोणतीच की तुम्ही 10, 20, 50 लाख द्या असं कोणतंच काही नाही पण आपल्याला तेवढं वैभव तयार अगोदर करावं लागेल का नाही तयारी करावं लागेल आपल्याला त्यांच्या सगळं करावं लागेल म्हणून भगवंताची भगवान बाबाची इच्छा आहे तीही घडून जाईल हे का नाही कारण काही कठीण त्यात जाणार नाही अशा प्रकारे बाबांची काय इच्छा आहे मला एक म्हणायचंय महाराज आता इथं सगळ्यांना माहिती आहे आपल्याला काय त्याचा असा उलगडा करायची गरज नाही आतापर्यंत या ठिकाणापर्यंत आपण ज्या जागेवर आलोय इथपर्यंत येऊ का नाही आपल्या स्वप्नात होतं का कधी आपण इथं इथपर्यंत येऊ पुढं काय होतं का अरे आपल्या कल्पनेच्या बाहेर आताच झालंय पुढचा काय विचार करायचा आहे आजच झालंय नाही काय मला जिथं सकाळचाच कार्यक्रम होता बांधे जागेवर हो ना ते काय म्हणजे अनापुढे काय अशी काय तिसऱ्या पिढीची गोष्ट थोडीशी चौथ्या पिढीची थोडीशी आहे ना की 8-9 वर्षाचा गोष्ट काय भगवंताच्या मनात आल्यावर काय होणार नाही पण पुन्हा दुसरं एक काय का आपण जे आता ही पिढी आहे चालू म्हणजे तरुण असेल वृद्ध असेल तरुणही आहे आणि वृद्धही आहे ही सगळी जी आहे पिढी जे जिवंत आहेत आज आपण या गावात भगवंताने आपल्याला या भगवान बाबाच्या स्थानावर काहीतरी आपण वेगळं निर्माण करून ठेवण्यासाठी जन्म दिलाय डोक्यातच ठेवा भोगायसाठी नाही बरं का तिला आपल्याला भोगायला पुढची पिढी येईल भोगील काय भोगायचं तर आपण निर्माते आहोत भोगते नाही देव म्हणला तुम्ही आता काय करा निर्मातेच व्हा निर्माण करून ठेवा म्हणून महाराज एक असा दृढ निश्चय करायचा की आपल्या आपलाच शेवटच्या श्वासापर्यंत एक झाड का होईना आपण लावून मरू जाऊ द्या बाकीचं काही नाही झाड लावून मरू जाऊ द्या म्हणजे निर्माते आहोत ते म्हणले कोण नाव घेणार आहे पुढं म्हणतात ना माणसं कोण नाव घेणार आहे हो पोरं घ्यायले का आपली बंगले बांधून ठेवले आता ते काय त्याच्याच म्हणजे असं विस्तार करायची गरज नाही सगळ्या ते आपल्या पाठाची घेते का कोण माणसं संसार होते म्हणजे केवढा बांधून ठेवला तर पोरग काय उद्या नाव घेणार आहे म्हणतात ना संसारात घेत नाही इथं कोण घेणार आहे मग घरचे घेईन तर इथं कोण घेतय इथं भगवान बाबाच्या डायरीला नाव लागत असतंय इथं नाव घेणारा देव असतोय महाराज डायरीला नाव लागतं डायरीला आणि एक लक्षात घ्या इथं काही करत असताना तुम्ही असो मी असो आपण याच भावनेनं करायचंय बाबाच्या यादीला नाव लागलं पाहिजे गावाच्या लागू न लागू आणि गावाच्या लागून काय होणार आहे ती यादी फाटून जाणार आहे वही खराब होणार आहे गावाची म्हणजे वर्णन काय काय होणार आहे
लोक एक गेली गेली, एक पुढचं ते संपला माणूस. कोणाच्या ध्यानात राहिले, कोण काय केलंय, पण मला त्या यादीला नाव लागलं तर निश्चित ते नाव पुन्हा चंद्र सूर्य असेपर्यंत मिटल्या जात नाही. म्हणून आपण अंतकरणातून एकच तळमळ असावी, अंतकरणातून तळमळ असावी. महाराज खरंच आहे नाही, मी त्या दिवशी म्हटलं ते कीर्तनात बोलत होतो त्याचं एकच कारण होतं, तुम्हाला आता उलगडा करतो. महाराज तळतळ फक्त एक वाटते की खूप कष्ट करतात लोक, हे करतात आणि पैसे देतात ना ते कष्टाचे देतात. मी कधी कीर्तनावरून रात्री आलो ना तर पोरं रेती भरतात. हो इतकी बेकार थंडी आहे आणि रेती भरतात आणि वर्गणी देतात. महाराज आता तुम्हाला खरं सांगतो, भगवान बाबाच्या पुढं रामायणे असे पैसे ते असे असे देता नाही ना, इथं अशा वेदना नाही तर दुखतं असं. इतक्या कष्टाचे पैसे आपण असे वाटायलो असं दुखतं, त्याच्यामुळे मी त्याविषयी बोललो, बाकी काहीच नाही. खरं सांगतो, भगवान बाबा शपथ घेऊन सांगतो, दुसरं काहीच कारण नाही. दुखतं इथं की बा आलेलं आहे ना ते इथं काहीतरी त्याचं जर झालं, उद्या 2 पत्र जरी पडले तर बसायला होतील, एवढाच त्याच्या पाठीमागचा भाव आहे, बाकी काहीच नाही. की काहीतरी व्हावं त्याच्यातून, घडावं. नाही तर मग आपल्याकडं मन आहे, बोलू का म्हणू का मन, माकड हाणलं पाला आगलं. शेवटच्या काल्याच्या दिवशी तसं व्हायला नको, बरोबर आहे का नाही. 2 तास हसले, 50 दिले, तुम्हालाही काही नाही ना मलाही काही नाही, कोणालाच काही नाही, ज्ञान बा तुकाराम चालले घरी, पहाट मोकळी सगळी सदासला जायला. खरंय महाराज, मी बोलतोय तुम्हाला राग नाही, खरंच आहे. असं व्हायला नको ना, आपल्याकडून तरी नको, आपल्याकडून तरी नको. म्हणून जे करायचंय आपल्याला ते आता इथं वाढवायचं, वाढवायचं करून ठेवायचं. आपण करायलोच नाही, निमित्त केलंय देवानं आपल्याला. इथला दगड उचलायला का देवानं आपल्याला पुढं केलंय ना, आपल्याला देवानं दिलेलं काम आपण आपल्या इमानदारीनं करायचं. फळ देतोच देव महाराज, ते नाही त्याच्या बापाला दे नाही का देणार नाही, पण इमानदारीने केलं. आपल्याकडे बेईमानी असेल तर आपण सोडून द्या. महाराज मी आता अनुभव घेतो तुम्हाला सांगतो, आपल्याकडे इमानदारी असावी, आपलं अंतकरण पवित्र असावं, आपल्याकडे द्वेष नसावा, आपल्याकडे बेईमानी नसावी, त्यातला कोणती काही आपल्याकडे अपेक्षा नसावी. मला तुम्ही मनात संकल्पना त्या टायमाला देऊ जागेवर पूर्ण करतोय. कितीतरी अनुभव सांगेन मी तुम्हाला. नुसतं मनात आलं काय आपल्याला काही करायचंय, मला त्या टायमाला ते हजर व्हायला याच्यापेक्षा काय पाहिजे, काय पाहिजे. सगळ्यांना आपल्याला विश्वनाथ बाबाच्या मंदिराची चिंता होती नाही ना. मला आपल्या इकडल्या नादानादात कळस उभा राहिला, म्हणजे नादानादात म्हणजे सत्याच्या याच्यात आपल्याला तिकडे जाणंही होईन, मी केलं अरे तिकडे जाणंच होईना आपलं, तरी झालाय काय बरं करशील तरी नो हे काही. आणि तुम्हाला एक सांगतो मी, एक लक्षात घ्या, खरं मला मी तळतळीन याच नाही बोलत, खरंच अंतकरणातून बोलायलोय. एक लक्षात घ्या, आम्ही आपल्याला फक्त भगवान बाबाने इमानदारी ढळण्याची बुद्धी देऊ नये, इमानदारी ढळण्याची बुद्धी देऊ नये. महाराज या गडावर एक दिवस पैशाचा पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही. मी असं तुम्हाला बरं वाटावून लबाडीन मला त्याच्यासाठी बोलवलोच नाही. पाऊस आणि आजच पडायला आहे महाराज. 50 लाख कोटी 2 कोटीच्या नुसत्या बाता आणायला काय सोप्या आहेत का त्या. आता आपण म्हणतो की 2 कोटीचं काम आलंय, पैशाचा पाऊस नाही तर हे काय पडत राहील. होणार आहे आपल्याकडून ते घडून करून घ्यावं बाबांनी. आणि महाराज याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, अशा प्रकारचं शुद्ध आपल्याकडून वागणं होत नाही, महाराज. मानवी आपण काय होणार आहे, आपल्याकडून काय बळ आहे आपल्याकडं. एखादा क्रोधाची एक लहर, कामाची लोभाची एक लहर आली तर आपल्याला मातीत मिसळून घालेल. पण बाबांचा भाऊंचा ज्ञानोबरायचं तुकोबरायचं जर पाठिंबा असेल तर आपल्याला डंक लागणार नाही, आपल्याला कलंक लागणार नाही. आणि निष्कलंकित आपलं जीवन बाबांनी आणि भाऊंनी शेवटपर्यंत न्यावं, एवढीच त्या दिव्य महापुरुषांच्या चरणावर आपण मागणी मागूयात. पुनश्च एकदा बाबांकडे एक मागणी मागूयात की शेवटच्या श्वासापर्यंत शेवटचा श्वास प्राण या देहातून ज्या वेळेला निघेल त्यावेळेला लोकांनी असंच म्हणावं की बाबांची सेवा करत करत प्राण गेला. विसरतो न पडावा माझा देवा माझा देवा तुम्हासी विसरतो न पडावा
सेवकाची सेवकाची देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी आता फार बोलू काय आता फार बोलू काय आता काय बोलू पुढे फार बोलू काय अवघे पाय देता विसरा तो न पडावा विसरा तो न पडावा देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी तुका म्हणे पडलो तुका म्हणे पडलो पाया करा छाया कृपेचे करा छाया कृपेचे करा छाया अशा प्रकारे भगवान बाबांच्या चरणी आपण अशी प्रार्थना करूयात. उद्याच्या सूचना एक 2 मिनिटं ऐकून घ्या फक्त. उद्या सकाळी 7 वाजता आपल्याला दिंडी काढायची. 7 वाजता आता तोरण संध्याकाळी 7 वाजता मिरवणूक काढू. तोरणं आता बांधून ठेवा, गुढ्या सकाळी लावा. नाही तोरणाला यायला उशीर होतोय. बांधा सगळे, आपल्याला आनंद उत्सव करायचा आहे आणि म्हणून सगळ्यांनी ते करावं. 7 वाजता दिंडी निघेल. दिंडी मिरवून आल्याच्या नंतर घरी कोणी स्वयंपाक करू नका. सगळ्यांना नाश्ता इथं असेल आणि नाश्ता झाल्याच्या नंतर
10 ते 12 काल्याचं कीर्तन होईल आणि नंतर मग आपलं पुढचं नियोजन चालेल. पुढच्या वर्षी करता पंक्तींचे नावं जे आलेले आहेत, पुढच्या वर्षीचे आनंदाते आहेत अनंता लक्ष्मण सांगळे, नंदकिशोर बाळके सनवाग, राजू भीमराव चोले आणि यांनी पंगत आणि त्या दिवशीचा महाराज असं त्यांच्याकडेच असेल ती. त्यानंतर अनिल आत्माराम वाघ, ज्ञानदेव आत्माराम वाघ आणि रामेश्वर आत्माराम वाघ यांचे असेल महाराज. ज्ञानदेव बाजीराव कुठे, गोपाल एकनाथ वाघ, देवदास श्रीहरी वाघ यांचंही. त्यानंतर आसाराम अंबादास वाघ मुंबई पोलीस यांची एक असेल. त्यानंतर गजानन अंबादास चोले, संतोष विठ्ठल वाघ, अनिल सोपान वाघ आणि डॉक्टर रवींद्र गोविंदराव देशमुख यांचा महाराज आणि ते दोघांचा महाराज ते आणि पंगत ते असेल. त्यानंतर डॉक्टर किरण नागरे डॉक्टर साहेबांची पंगत असेल. त्यानंतर किसन उर्फ पिंटू महादेव चोले यांची स्पेशल त्यांची एक ती पंगत असेल. आणि त्यानंतर गणेश पांडुरंग चोले पोलीस पाटील, विश्वास सदाशिवराव चोले आणि कैलास पांडुरंग चोले यांची त्या दिवशीची पंगत आणि त्या दिवशीचा महाराज अशा प्रकारे ते सगळं पुढच्या वर्षीचं नियोजन असेल. आता पूजा होईल आणि त्यानंतर आरती होईल.